पटेल यांच्यामध्ये मंत्रिपदावरून वाद झाल्याचं कळतंय। रायगडमधून नवनिर्वाचित मंत्री सुनील तटकरे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आज अजित पवार गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली आहे। या बैठकीमध्ये सुनील तटकरे मंत्रिपदावर ठाम असल्याची माहिती आहे। लोकसभा निवडणुकीमधून विजयी झालेल्या खासदारालाच मंत्रिपद मिळावं अशी भूमिका तटकरे यांनी घेतल्याचं समजतंय। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा वाद मिटला नसल्याचं कळतंय। दोघांच्या वादात अजित पवार गटाचं मंत्रिपद अडकलंय का अशीच चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। कार्यकर्ता म्हणून आमची अशी भावना आहे की केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये प्रफुल्लभाई पटेल यांना मानाचं स्थान मिळालं पाहिजे, कॅबिनेट मंत्रिपद मिळालंच पाहिजे। आम्हाला अपेक्षा आहे की एनडीए सन्मानानं त्या ठिकाणी स्थान राष्ट्रवादीला देईल। कार्यकर्त्याची भावना बोलतो, शेवटी अंतिम निर्णय हा नेत्यांचा राहतो। पण मला अजूनही अपेक्षा आहे की संध्याकाळी 7:15ला शपथविधी आहे, कधी पण त्यांचा फोन येऊ शकतो आणि प्रफुल्लभाई शपथ घेतील असं मला वाटतं। त्यांना मंत्रिपद मिळावं या माझ्या शुभेच्छा। त्यांच्यात वाद होऊ देत, त्यांचे प्रेमाचे संबंध निर्माण होऊ देत। ज्या घरात मला पाहायचंच नाही त्या घराबद्दल मी बोलू कशाला? मला पाहायचंच नाही। त्यांच्यात वाद झाले तर झाले, आमच्या बापाचं काय जातं आहे, आम्ही सुखाने संसार करतोय आमचा।